ज्ञानोबा म्हणतात की मी संपूर्ण संसार सुखाचं करेन, अवघाची संसार सुखाचं करीन, आनंद करीन तिने लोक. आता ज्ञानोबा या अभंगाद्वारे प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा ही लहान मोठ्या लोकांची नाही, तर एका संतांची आहे. आणि संतांची प्रतिज्ञा ही केव्हा पण खरी होत असते. आणि आपली प्रतिज्ञा ही संकुचित असते. आता प्रतिज्ञा घेतली आणि 2 तासात प्रतिज्ञा मोडली. परंतु संतांचं तसं नाही. संतांची शपथ, संतांची प्रतिज्ञा ही विश्व कल्याणाची असते आणि त्यांची शपथ कधीही खरी होत असते. आता काही साधक जे संसारात राहून दुःखित झाले असतात, संसारात पिडलेल्या हे जे जनसमुदाय आहे, ते ज्ञानोबरायांना म्हणतात, महाराज आम्हाला या संसारात राहून फार दुःख प्राप्त होतो आहे. बहुत जाचलो संसारी, मोह माया जाळाच्या भिकारी, ऋण लोभी येतात लहरी, तेने दुःखे थोरा क्रंदलो, अनेक दुःखे सांगो मी किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलासे. अशा प्रकारे संसाराचे वर्णन संत करतात. अरे संसार संसार जसा तवा सुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. सज्जन हो, अशा प्रकारे अनेक संतांनी संसाराची वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहे. आणि अनेक संत आहेत. हरी संसार संसार जसा तवा सोल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. बहिणाबाई चौधरी ह्या आपल्या भंगामध्ये म्हणतात की अशा प्रकारे समस्त संत मंडळी वेगवेगळ्या प्रकारे संसाराचे वर्णन करतात की संसारामध्ये तीळ मात्र सुख नाही. सुख आहे असं वाटतं, पण ते केवढं आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, सुख पाहता जवाबाळे, दुःख पर्वताय म्हणे, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. जीवनामध्ये व्याधी आहे, विरहाचं दुःख आहे, मृत्यूचं दुःख आहे, वृद्धत्वाचं दुःख आहे. जीवनातला प्रत्येक क्षण दुःखाने भरलेला आहे. असं दुःखमय हा संसार आहे. वेद, शास्त्र, पुराण व संत वाङ्मयामध्ये संसाराच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. संसार इति संसार ज्यामध्ये नेहमी परिवर्तन होत असते त्याला संसार असे म्हणतात. आदिगुरु शंकराचार्य म्हणतात, पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी संसारे संसारे खलु दुस्साहं कृपया पाहि पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी संसारे खलु दुस्साहं कृपया पाहि भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं. असा हा संसार आहे. ज्ञानोबा आहे तर देह व देहावर अवलंबून असलेला जे पदार्थ आहे त्यांना संसार असे म्हणतात. जेथे देहादिक हे संसारे, मोह
मोहमाया जाडाच्या भिखारी तिनवून येता दिल हरे ते दुःखे थोरा क्रंदलो. सजन हो, हे जे मरण आहे याला जो मानतो म्हणजे याला जो खरं मानतो त्याला संसार असे म्हणतात. अगा उपजणे निमणे हे त्याचे जे काम मानणे तो जीव लोक मी म्हणे संसारू. आता मला सांगा, आपण पाणी घेतलं, पाण्याला एका बाउलमध्ये घेतलं आणि ते फ्रीजरमध्ये ठेवून दिलं, मग त्या पाण्याचं काय होणार? बर्फ. आणि मग आता ते बर्फ आपण बाहेर काढलं, एका ताटामध्ये घेतलं आणि हवेच्या मुळे त्या बर्फाचं काय होणार? पाणी होणार. मग आता मला सांगा, यामध्ये मरणार कोण? पाणी मरणार की बर्फ मरणार? बर्फ. मग बर्फाचं पाणी झालं म्हणजे बर्फ मेला, हो ना? मग पाण्याचा तर यापूर्वी बर्फ झाला होता, मग पाणी पण मेलं नाही. म्हणजे फक्त यामध्ये रूपांतर झालेले आहे, यामध्ये कोणीच मरणार नाही, कोणीच मरत सुद्धा नाही, हो ना? सागर से उठा बादल बन के, बादल से फटा जन हो करके, सागर से फटा जन हो करके, बादल से फटा जन हो करके, फिर नहर बना नदिया असं हे संसार आहे. मग ते संसार सुखाचं करेन अशी अनुभय प्रतिज्ञा करतात. अवघाची संसार सुखाचं करेन आनंदी भरेन तिने लोक मी आनंदाने भरून टाकेन. पण आता हे संसार काही साधारण नाही. संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं. मग आता तो सुखाचा होईल कसा? कारण ज्याचा जो स्वभाव आहे तो काही केल्या बदलत नाही. असाच एक टांग्यावाला असतो. सकाळची वेळ आहे, टांग्यावाला झोपलेला आहे. ते कोण एक प्रवासी येतो आणि म्हणतो, उठ, स्टँडवर जायचं आहे. तो टांग्यावाला उठतो, डोळे चोळत उठतो. त्याला काही सुचलं नाही. त्याने घोळ सोडलं आणि टांग्याला जोडलं. प्रवासी बसला आणि निघाला टांगा. 5 मिनिट झाले, टांगा थांबला. आता त्या टांग्यावाल्याच्या लक्षात आलं. तो उतरला, 2 मिनिट डान्स केला, बसला. चालला आणखी टांगा, पुन्हा चालला, पुन्हा उतरला, डान्स केला, पुन्हा बसला, पुन्हा चालला, पुन्हा उतरला, डान्स केला. 4-5 वेळा झालं. प्रवासी वैतागला आणि म्हणाला, ओय नवदेव नाही मी, एकदा झाली माझी हौस. प्रवासी लवकर जायचं स्टँडवर, इथे तू डान्स करत बसला आहेस. अरे माझी गाडी तिथे निघून जाईल. आता तो प्रवासी, आता तो टांगेवाला म्हणतो, हो रागवू नका, हो तुम्ही मला झोपेतून उठवलं ना, मग काय झालं? हो मी झोपेतून उठलो, मला काही सुचलं नाही. मी एक घोडं सोडलं, टांग्याला जोडलं. पण आता लक्षात आलं की टांग्याचं घोडं घरी राहिलं आणि वराडीचं घोड टांग्याला आलं. मग डान्स केल्याशिवाय घोडा स्टँडवर जाणार नाही. काय? कारण स्वभाव आहे त्याचा. ज्याचा जो स्वभाव आहे तो काही केल्या बदलत नाही.
आता संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं, मग तो सुखाचा होईल का? नाही. कुत्र्याचं शेपूट 6 महिने नळीत घातलं तरी ते वाकडाच्या वाकडाच राहते. श्वानासी भोजनाय दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हळावर. आधी होता वाघ्या दैव योग झाला बाघ्या, त्याचे कोट राहिना मूळ स्वभाव जाईना. आधी होता ग्राम जोशी राज बदले त्याशी, त्याचे पंचांग राहिना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पट्टराणी केली तिशी, तिचे हिणरे नाहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता सतसंग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन कीर्तन राहिना मूळ स्वभाव जाईना. म्हणून त्याचा जो स्वभाव आहे तो काही केला बदलत नाही. संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं, मग तो सुखाचा होईल कसा? पण तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीद्वारे संसाराला सुखाच केलं. तिन्ही लोक आनंदाने भरून दिलं. आणि बघा, संपूर्ण विश्वाला सुखाच करेन आणि तिन्ही लोक आनंदाने भरून टाकेल अशी प्रतिज्ञा घेतली. आणि कैवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. थोडक्यात तो प्रसंग आपण बघूया. समाधी साधन संजीवनना, जीवित कार्य पूर्ण झाल्यावर ज्ञानदेवांना या देहाच्या पलीकडे जावं असं वाटू लागलं. आता या समाज कार्यातून वेळतच बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर मोठ्यापणाचा मोह होऊन अहंकार वाढेल. हा गंभीर विचार मनात आला असावा. आणि या संकल्पनेचा शोध घेण्याकरिता ज्ञानदेवांनी चिंतन केले व या चिंतनातूनच त्याने संजीवन समाधीचा कठोर निर्णय घेतला. संजीवन समाधी घेण्यामागचं कोणतेही कारण असू शकतात, पण समाधी घेणं हे काही सोपी गोष्ट नाही. माऊली मात्र त्या समाधी सोहळ्यामध्ये शांतपणे आणि धीरोधार्तपणे सामोरे गेले व नंतर विलीन झाले. ते देवरूप झाले व या देवाचं दर्शन घेण्याकरिता लाखो करोडो भक्त आनंदीमध्ये गर्दी करतात. हा समाधी सोहळा घडला, पुढच्या पिढींना घडायला हवं. म्हणून नामदेव महाराजांनी अभंगाद्वारे सर्व घडलेली घटना लिहिली व ही अध्यात्माची शिदोरी एका सामान्य जनाच्या हाती पोहोचवली. आता आपल्या मनाशी केलेला निर्णय ज्ञानदेवांनी सर्वात प्रथम निवृत्तीनाथांना सांगितला. विजेचा धक्का बसावा असे निवृत्तीनाथ हादरले. ज्ञानदेव म्हणाले, दादा, ज्येष्ठाचारी कनिष्ठ ब्रह्मरंध्रेत विलीन होऊ इच्छितो. निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना संमती दिली. ज्ञानदेवाने आनंदाने गुरुवर निवृत्तीनाथांच्या चरणी नमस्तक ठेवले आणि आशीर्वाद मागितला. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मिठी मारली. सोपान मुक्ताबाई यांना ज्ञानदेवांचा संकल्प सांगत असताना निवृत्तीनाथांनी अंतत्वा हंबरडा फोडला. जसे त्या लहानशा मुक्ताबाईने हे शब्द ऐकले ते ढसढसा रडू लागले. कार्तिक वारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच वद्य एकादशीला निवृत्तीनाथांनी सर्व संत मंडळींना आनंदीत एकत्रित बोलावून ज्ञानदेवांचा हा संकल्प सांगितला. सर्व संत मंडळी हडबडून गेली. ज्ञानदेव यांनी नामदेव महाराजांना हा संकल्प आधीच सांगितला होता.